माघारीनंतर जिल्ह्यामध्ये जवळपास उद्रेकाची कार्यकर्त्यामध्ये परिस्थिती होती की बाबा ज्या माणसाने अत्यंत मेहनतीनं प्रवास करून संपर्क करून या ठिकाणी म्हणजे ताकदीची फाईट देण्याची क्षमता असताना अचानक कसं काय असा हे मोड आला, त्याच्यामुळे थोडं कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत टोकाच्या तीव्र होता. म्हणून मी रात्री फेसबुकला एक पोस्ट टाकली की बाबा 97 आणि माझे 92 आणि 17 बाकी नगरसेवक माझ्या संपर्कात होते. साधारणतः 125 मताची बेरीज माझ्याकडे जुळत असताना केवळ 13 जागा ज्यांच्या पक्षाच्या मागे आहेत त्यांना ती जागा गेल्यामुळं ती का गेली आणि कशासाठी अचानक असा टर्न झाला याच्याबद्दल मी रात्री थोडंसं प्रत्येक नेता असो कार्यकर्ता असो त्याला एक मन असतं, त्या मनाचं कुठंतरी व्यक्तीकरण होणं आवश्यक आहे. प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत मी पोहोचू शकत नाही होतो, प्रत्येकाला सांगणंही शक्य नव्हतं. त्यामुळं मी ती एक भावना फेसबुकवरती मांडलेली आहे. यातून नाराज होते असा अर्थ निघत नाही आहे, तर काँग्रेस पक्षाचे फॉलोअर जे आहेत त्यांनी त्याचं चिंतन करण्याच्या दृष्टीने ती पोस्ट होती. त्याचा प्रामाणिक उद्देश हा आहे की काँग्रेस पक्षाची जी पारंपरिक ही जागा होती ती जागा आणि काँग्रेस पक्ष या जिल्ह्यामध्ये टिकण्याच्या अनुषंगाने ती शिवसेनेपेक्षा काँग्रेस लढणं आवश्यक होतं. परंतु पक्षश्रेष्ठीनं घेतलेला निर्णय तो आम्हाला अंतिम आहे. आणि परंतु स्थानिक परिस्थितीमध्ये आम्ही सेकंड लार्जेस्ट पार्टी असताना तह करताना ती जागा आम्हाला आम्ही नाही द्यायला पाहिजे होती, पण ती जागा दिली. त्यामुळं जी आम्ही बांधणी करून जागा लढाई तयार केली होती जिंकण्याची, ती तह करताना आम्ही ती हरलेली आहे. कधी कधी समाजाचा मला एक फॉलो करणारा एक मी विशिष्ट एका समाजात जन्मलो म्हणून नाही आहे, माझं सर्व समाजामध्ये मोठं नेटवर्क आहे. परंतु मलाही कोणीतरी फॉलो करणारा एका मोठा समाज आहे. त्या लोकात असं एक नैराश्याचं वातावरण येतं की आपल्या माणसाला संधी दिली जात नाही आहे आणि काही गोष्टी काही एलिमेंट्स ह्या सक्रिय होते, ते नाकारता येत नाहीत. पण ते सार्वजनिक व्यासपीठावर बोलायची आवश्यकता नाही. राजकारणामध्ये सर्वच गोष्टी ते म्हणतात ना ऑल फेअर इन लव्ह अँड वॉर, त्यामुळे राजकारणात सर्व गोष्टी माफ असतात असं म्हटलं जातं. पण ते कुठेतरी मनाला मागच्या ज्या 2-3 निर्णय झाले किंवा आता मागच्या 6-7 वर्षातल्या 2-3 निवडणुका मोठ्या मोठ्यामध्ये डावलण्याचं कारण जे आलं की ते विशिष्ट एक कारण माझ्या पाठीमागं सतत लागते. त्यामुळं पण असो तो एक खाजगी विषय होता, त्यामुळं तो मांडण्याचा मी प्रयत्न केला.